नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी. प्रवेश प्रवेश प्रवेश. श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय. बेसिक BSc नर्सिंग 4 वर्षांचा कोर्स, GNM 3 वर्षांचा कोर्स, ANM 2 वर्षांचा कोर्स. गावराई कुडाळ येथील 7.5 एकर स्वतःच्या जागेत, स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज. भारतीय परिचर्या परिषद दिल्ली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई, महाराष्ट्र राज्य सुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी. श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय. वेताळ बांबार्डे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवाजी इंग्लिश स्कूल पलूर आणि दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे अर्धयुग शशिकांत अनावकर यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही दीपस्तंभ म्हणून ज्यांची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल अशा शशिकांत अनावकर सर यांना मानाचा मुजरा. मित्रहो, शशिकांत अनावकर सर एका तपस्व्याचा जीवन प्रवास जाणून घेण्यापूर्वी मी आपल्याला एक छोटीशी क्लिप दाखवू इच्छितो. पणदूर येथीलच जीवनानंद संस्थेचं सविताश्रम ज्याचे प्रमुख आहेत संदीप परब, त्यांची एक छोटीशी क्लिप मी आपल्याला दाखवतो. संदीप परब. मित्रहो, आपण सारेच सहृदयी आहोत. आपण माणसांच्या मदतीला धावतो, माणसांच्या हाकेला ओ देतो. परंतु जे माणसातच नाही त्यांचं काय? परमेश्वरानंही ज्यांचं अस्तित्व रस्त्यावरच असणं मान्य केलेलं आहे, परमेश्वरानं ज्यांना अक्षरशः टाकलेलं आहे, अशा रस्त्यावरच्या मनोरुग्ण, बेवारस अशा लोकांना संदीप परब त्यांना जवळ करतो, त्यांचा आयुष्यभरासाठी त्यांचा सांभाळ करतो, त्यांना माणसात आणण्याचं काम करतो. अतिशयोक्तीचा दोष होणार नाही नक्की असं म्हटलं तर की संदीप परब हे दुसरे बाबा आमटे आहेत. बाबा आमटेंच्या कामा इतकंच संदीप परब यांचं काम हे थोर आहे. संदीप परब यांच्यामध्ये या देवत्वाचे किंवा खऱ्या अर्थानं देवकार्याचं बीज हे जिथं रोवलं गेलं ती शाळा म्हणजे पणदूर येथील शिवाजी इंग्लिश स्कूल आणि दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय अर्थात शशी अनावकर यांची शाळा. मित्रहो, या प्रशालेमधील असंख्य विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पणदूरचं नाव रोशन केलेलं आहे. आपल्या या प्रशालेचं नाव उंचावलेलं आहे. म्हणजे नुसतं बीज असून चालत नाही, तर त्या बीजाला अंकुर फुटण्यासाठी जमीन हवी,
पाणी हवं, हवामान हवं आणि ही जी सारी व्यवस्था आहे ती अंकुर फुटण्याची व्यवस्था ही या प्रशालेमध्ये होते. शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर आणि दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर इथं ते बीज रुजतं. याचं कारण या साऱ्यांच्या पाठीमागे शशिकांत अनावकर यांची पुण्याई, त्यांचं योगदान हे यामागे आहे. शशिकांत अनावकर आभाळाला हात लावणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास हा प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. शशिकांत सुंदर अनावकर यांचा जन्म कुडाळ तालुक्यातील अनाव या गावी 11 ऑगस्ट 1938 रोजी झाला. अनावसारख्या ग्रामीण भागात जन्म झाल्याने अनावकर सरांना गरिबी आणि गरिबीतील दुःख अनुभवातून ठाऊक होती. त्यांचे माध्यमिक शिक्षण त्यांचे आजोबा शिक्षण महर्षी द.बा. अनावकर गुरुजी अर्थात त्यांना कराचीवाले म्हणून ओळखलं जात असत त्यांच्या मदतीनं कुडाळ हायस्कूल येथे झाले. 7वीत शिष्यवृत्ती परीक्षेत मिळालेल्या शिष्यवृत्तीचा हातभार त्यांच्या शिक्षणाला लागला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हा अखंड रत्नागिरी जिल्हा होता. रत्नागिरीत गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच अनावकर सरांचा राजकीय आणि पर्यायानं अर्थातच सामाजिक क्षेत्रात प्रवेश झाला. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे स्वर्गीय शामराव पेजे अध्यक्ष होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अनावकर यांना जिल्हा काँग्रेस कार्यालयात 50 रुपये मानधनावर क्लार्कची नोकरी मिळाली. आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं अनावकरांचे महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावरच राहिले. पण त्याच काळात रत्नागिरी शहरात युवक काँग्रेस स्थापनेत त्यांचा पुढाकार राहिला आणि युवक काँग्रेस सहसेक्रेटरी म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. याच काळात तत्कालीन कृषी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब सावंत अर्थात पी.के. सावंत यांचा त्यांच्याशी निकटचा सहवास शशिकांत अनावकर यांना लाभला. तिथेच त्यांची राजकीय जडणघडण झाली. काँग्रेस कार्यकर्ते स्वर्गीय चिटोजीराव सावंत यांच्या निमंत्रणावरून म्हणजे जी शाळा वेतोबाच्या मंदिरात भरत होती त्या वेतोबाच्या शाळेमध्ये शशिकांत अनावकर यांना चिटोजीरावांनं निमंत्रण दिलं आणि अनावकर शिक्षक म्हणून त्यांच्या शाळेमध्ये रुजू झाले. शशिकांत अनावकर यांची राजकीय, सामाजिक आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं त्यांची ओळख अधोरेखित झाली त्या शैक्षणिक कार्यास येथूनच प्रारंभ झाला. एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन म्हणजे अनावकर सर. राजकीय क्षेत्रात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी सर्वात मोठी गोष्ट केली असेल तर ते नेहमी भारताचा विचार करत. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करताना अनावकर सरांनी नेमका हाच विचार उचलला. त्यांनी विचार शाळेचा केलाच, पण शाळेबरोबरच संबंध परिसराचा केला. प्रत्येक व्यक्तीला माणूस या नात्यानं आपला उत्कर्ष साधण्याची आकांक्षा बाळगण्याचा पूर्ण अधिकार असतो. याच भावनेने अनावकर सर संपूर्ण आयुष्यभर कार्यरत राहिले. चिटोजीराव सावंत यांच्या अनाव येथील वेतोबा मंदिरात शिक्षकाची नोकरी करत असतानाच अनावकर सरांच्या अंगात काँग्रेसचे वारे होते. हे वारे रत्नागिरीत महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अंगात भरले होते. काँग्रेसच्या विचारानं अनावकर पुरते भारले होते. त्यामुळे कुडाळ तालुक्यात युवक काँग्रेसची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. चिटोजीराव सावंत, कुडाळचे तत्कालीन उपसभापती अण्णासाहेब चव्हाण, कुडाळचे भाऊ शिरसाट आदी सारी मंडळी त्यावेळच्या युवक काँग्रेसमधील पहिल्या फळीतील सळसळती मंडळी होती. मनोहर बांदेकर हे कुडाळ युवकचे अध्यक्ष तर शशी अनावकर आणि साळगावचे नामदेव धुरी हे सेक्रेटरी होते. त्यावेळी जनता पार्टी जोरात होती. युवक काँग्रेसचे काम करता करता शशी अनावकर यांनी कुडाळ पंचायत समितीची निवडणूक काँग्रेसमधून लढवली. काँग्रेसचे सर्व उमेदवार त्या निवडणुकीत पडले. 5 वर्षांनी परत निवडणुका झाल्या. त्यात शशी अनावकर हे पंचायत समितीवर निवडून आले.
5 वर्षे कुडाळ पंचायत समितीत एक अभ्यासू सदस्य म्हणून अनावकरांनी ख्याती मिळविली. याच काळात शशी अनावकर हे अणाव गावचेही सरपंच झाले. तेव्हा भाऊ शिरसाट हे कुडाळ ग्रामपंचायतीचे सरपंच होते. शशिकांत अनावकर तब्बल 24 वर्षे अणाव गावचे सरपंच राहिले. सरपंच म्हणून असताना त्यांनी कुडाळ तालुका सरपंच संघटना स्थापन केली. त्याचे अध्यक्षपदही भूषविले. त्यापूर्वी म्हणजे 1978 काँग्रेस दुभंगली. इंदिरा काँग्रेसची स्थापना झाली. कुडाळचे नेते एस.एन. देसाई, कोकणचे नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत ही मंडळी या इंदिरा काँग्रेसची पदाधिकारी झाली. अखिल भारतीय इंदिरा काँग्रेसच्या इंदिरा गांधी या अध्यक्ष होत्या. तर रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थात त्यावेळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा अखंड रत्नागिरी जिल्हा होता. या जिल्ह्याचे अध्यक्ष एस.एन. देसाई झाले. कुडाळ तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांची सभा एस.एन. देसाई आणि भाईसाहेब सावंत यांच्या उपस्थितीत कुडाळातल्या भाऊ शिरसाट यांच्या निवासस्थानी झाली. त्या बैठकीत शशी अनावकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर दया बांदेकर सेक्रेटरी झाले. त्यावेळी सिंडिकेट काँग्रेसचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते. तर इंदिरा गांधी विरोधी पक्षनेत्या. इंदिरा गांधी यांनी देशभरात झंझावती दौरा केला. कुडाळच्या पटांगणावरही इंदिराजींची सभा झाली. शशी अनावकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून ही कुडाळातली भव्य सभा यशस्वी केली. त्यानंतर इंदिराजींना तुरुंगात टाकले गेले. त्यावर देशभर जेल भरो आंदोलन सुरू झाले. शशिकांत अनावकर आणि त्यांच्या सहकार्यांनीही इंदिराजींच्या अटकेविरोधात जेलभरे आंदोलन सुरू केले. शशिकांत अनावकर यांच्या नेतृत्वाखाली 42 कार्यकर्त्यांना यावेळी सावंतवाडीच्या जेलमध्ये ही शिक्षा भोगावी लागली होती. त्यानंतर सार्वजनिक निवडणुका झाल्या. इंदिरा गांधींचा पक्ष देशात प्रचंड मतांनी निवडून आला. बॅरिस्टर ए.आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तर कोकणचे नेते एस.एन. देसाई महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये उद्योग व सहकारी राज्यमंत्री झाले. त्यावेळी शशी अनावकर हे इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. शशी अनावकर हे एस.एन. देसाई यांच्या खास मर्जीतले. दोघांमध्ये उदंड स्नेह होता. त्या काळात शशी अनावकर यांना अनेक शासकीय कमिट्यांवर काम करण्याची संधी मिळाली. कुडाळ तालुका संजय गांधी निराधार स्वयंरोजगार योजना, खादी ग्रामोद्योग मंडळाचे सदस्य, खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हाध्यक्ष, कुडाळ आगार दक्षता समितीचे अध्यक्ष, ITI निवड कमिटीचे सदस्य, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य आदी अनेक कमिट्यांवर शशी अनावकर यांनी आपला ठसा उमटवला. प्रत्येक कमिटीत काम करताना शशी अनावकर यांचा एक स्वतःचा असा ठसा होता. पदाधिकाऱ्यांपासून ते शासकीय अधिकाऱ्यांशी विनम्र वागणूक, विनम्र बोलणे, सतत पाठपुरावा करणे हे त्यांच्या स्वभावाचे पैलू होते. निराधार, म्हाताऱ्या, अपंग, गरजवंतांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणे कठीण जाते. त्यामुळे तहसीलदारांना राजी करून पंचक्रोशीच्या ठिकाणी या कमिटीच्या सभा लावण्यास अनावकर यांनी सुरुवात केली. लहान बलुतेदार उद्योगांना छोटी छोटी कर्ज मिळवून देण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हाध्यक्ष या नात्यानं शशिकांत अनावकर यांनी विशेष पुढाकार घेतला. कुडाळ एस.टी. आगार कमिटीच्या अध्यक्षपदी असताना कुडाळ वाघोसेवाडी, कुडाळ सुकळवाड, बारमाही गाड्या, सावंतवाडी मसुरे व्हाया अनाव तसेच पंढूर परेल एस.टी. आदी सेवा त्यांनी सुरू केल्या. आजच्या पॅकेजच्या युगात अशा छोट्या छोट्या कामांचे महत्त्व लक्षात येणार नाही कदाचित, पण त्या काळी सर्वसामान्यांच्या लेखी असे प्रश्न हे ऐरणीचे प्रश्न असत. कुठल्या तरी बीजानं जमिनीमध्ये स्वतःला गाडून घ्यावे आणि त्या खडकाळ जमिनीत गाडून घेतलेल्या बीजाला अंकुर फुटावा, रोपटे उगवावे, रोपट्याला फांदी यावी, पारंबी यावी आणि मुळं जमिनीत खोल खोल घट्ट रुजावीत, झाड आकाशाकडे झेपावे अन उभा राहावा एक डौलदार असा वृक्ष, वटवृक्ष, फळं फुलं देणारा, पानथस्ताला सावली देणारा, अखंड पक्ष्यांची घरटी अंगा खांद्यावर खेळवणारा डौलदार वटवृक्ष. वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पंढूर तिठा
या इतिहास घडविणाऱ्या संस्थेमधील शशिकांत अनावकर यांच्या कामाचे, त्यांच्या योगदानाचे वर्णन याच शब्दात करायला हवे. आज शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था यांचे रूप चकाचक झालेले आहे. पण एक काळ होता, शाळा तर सोडाच, पण अनेकदा शाळेत मुलं पाठवायलाही पालक मंडळी तयार नसायची. पोरगो शाळेत गेलो तर शेतीचा काय, गुराढोरांचा काय असा प्रश्न पालकांना पडे. अशा कठीण काळात शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे गावातील काही जाणत्या मंडळींनी ओळखलं. त्यांनी पुढाकार घेतला, शाळा उभारण्याचे व्रत घेतले, त्यासाठी स्वतःला गाडून घेतले. पोटाला चिमटा काढून, प्रसंगी बायका मुलांचे दागिने गहाण ठेवून त्यांनी शाळा चालविल्या. कुणाच्या तरी अंगणात, कुणाच्या तरी देवळात या शाळांचा प्रारंभ झाला. अनेकांनी मोफत विद्यादानाचे काम केले. घरोघर भात गोळा करून शिक्षकांना पगार म्हणून दिला जात. श्रमदानातून शाळा उभारली जाई. आज जे आपण शाळांचे भव्य दिव्य रूप पाहतो आहे ना, त्या शाळांचा प्रारंभ सुरुवातीला हा असा झाला. या साऱ्यांच्या मुळाशी शशिकांत अनावकर सरांसारखे शिक्षण महर्षी आहेत. हा इतिहास आपण विसरता कामा नये. त्यासाठी आपण कायम कृतज्ञता बाळगली पाहिजे. आज आपण वेताळ बांबर्डे विभाग, शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पंधूर तिठाचे जे भव्य दिव्य रूप पाहतो, एका वटवृक्षातले रूप पाहतो. पण या प्रशालेचा प्रारंभ मंदिरातून झाला होता हे लक्षात घेतले की या प्रवासातली यातायात लक्षात यावी. एक वर्ग श्री देव वितोबा मंदिरात, दुसरा वर्ग रामाच्या मंदिरात आणि तिसरा वर्ग संस्थेचे तत्कालीन सेक्रेटरी पाटकर यांच्या घरात, असा हा या ज्ञान मंदिराचा प्रारंभ होता. 1962 पूर्वी शशी अनावकर हे देवगड तालुक्यातील कोळोशी गावामध्ये शिक्षकी सेवा देत होते. वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक चेअरमन चिटोजीराव सावंत यांनी अनावकर यांना आपल्या शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये सेवेत येण्याचा आग्रह केला. एक तर चिटोजीरावांचा आग्रह, दुसरे असे की आपल्या दशकृषीतील भागांसाठी अधिक योगदान देता येईल. या विचारानं अनावकर सर यांनी चिटोजीरावांची ही प्रेमळ विनंती मान्य केली. जून 1962 पासून अनावकर सर स्वर्गीय चिटोजीराव सावंत यांच्या शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले. स्वर्गीय चिटोजीराव तथा जी सावंत यांनी अनावकर सर यांचे स्वागत करताना सांगितले की अनावकर, आज आपण या शाळेत शिक्षक म्हणून आलात, पण फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आम्ही राजकारणी माणसं शिक्षण संस्थेकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. आता ही जबाबदारी तुमची, म्हणजे शाळेचे शिक्षक आणि संस्थेचा माणूस हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करा. आमची जबाबदारी थोडी कमी होईल. शाळेला 3 वर्षे पूर्ण झाली होती. इयत्ता 8वी व 9वीचे 3 वर्ग, तुटपुंजे वेतन, शाळेला स्वतःची इमारत नाही, जागा नाही. एक वर्ग श्री देव वेतोबा मंदिरामध्ये, दुसरा वर्ग राम मंदिरामध्ये, तिसरा वर्ग संस्थेच्या सेक्रेटरीच्या घरात. अशी स्थिती, शिक्षकांची कमतरता, त्यात मुख्याध्यापक सुद्धा शोधून आणावे लागत होते. शाळेला अनुदान कमी असल्यानं कमी पगारावर शिक्षक टिकवणं ही सुद्धा कसरत होती. अशी सारी स्थिती होती. शाळेला 3 वर्ष होत असताना शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेच्या शेरेबुकात शेरा लिहिला. 3 वर्ष झाली, तुमच्या शाळेला स्वतःची इमारत नाही, जागा नाही, देवळात शाळा. असं किती काळ चालणार? देवळात अडचणींच्या दिवसामध्ये शिक्षिका येत नाहीत. अहो, देवळात साधी देवळाची घंटा जरी झाली तरी मुलं शाळेची घंटा झाली असं समजून वर्गाबाहेर पळत सुटतात. एका शिक्षण संस्थेला हे शोभतं काय? असा शेरा शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेच्या शेरेबुकामध्ये मांडला होता. अनंत अमुची ध्येयासक्ती मनी असलेल्या शशिकांत अनावकर यांनी हा शेरा शायरीमध्ये बदलण्याचे ठरवले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शशिकांत अनावकर यांचा दबदबा होताच. शिवाय प्रचंड संघटन कौशल्य आणि विनम्र स्वभाव हे अनावकरांचे स्वभाव विशेष होते. त्या बळावर कारवा बनता गया.
वेताळ बांबर्डे येथे असलेली शाळा ही पंचक्रोशीची आहे. अनाव, हुमरमळा, डिगस, पणदूर आणि वेताळ बांबर्डे गावातील शिक्षणप्रेमी मंडळींच्या गाठीभेटी घेण्यास अनावकर सरांनी सुरुवात केली. त्यावेळी शंकर पटवर्धन तथा दादा भटजींची साथ त्यांना मिळाली. अहोरात्र दादांबरोबर फिरून त्यांनी जमीनदार लोकांना शाळेचे महत्त्व पटवून त्यांच्याकडून मध्यभागी म्हणजे पणजूर तिठ्यावर जागा मोफत देणगी म्हणून मिळवली. जवळपास 3 एकरची जागा जंगल भागात असलेली. 1963 पासून संस्थेचे सचिव शिक्षकपद सांभाळत असताना संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थांना बरोबर घेऊन या जागेची साफसफाई करून मातीच्या भिंती बांधल्या गेल्या आणि जून 63 पासून वेताळ बांबर्डेहून पणदूरला शाळा आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. 1963चा मे महिना असेल तारीख 3 किंवा 4. वेताळ बांबर्डेहून शाळेचे सर्व सामान पणदूरला हलविण्याची तयारी झाली. वेतोबाला समोर आणले, गाराणे घातले. देवा वेतोबा, तुझ्या छत्राखाली 3 वर्ष शिवाजी इंग्लिश स्कूलची स्थापना होऊन तूच उत्साह दिलास, तूच शक्ती दिलीस. आज चांगल्या भावनेनं उज्ज्वल भवितव्यासाठी ही शाळा पणदूर तिठ्यावर नेत आहोत. यापुढेही सदैव तुझी कृपा अशीच राहू दे. अशी प्रार्थना करून श्रीदेव स्वयंभू रामेश्वराच्या छत्राखाली पणदूर अनाव सीमेवर स्वतःच्या जागेत संस्थेचा संसार सुरू झाला. आज 60 वर्षे उलटली जिथे पणदूर पंचक्रोशीचे दादा शशिकांत अनावकर यांनी स्वतःला अक्षरशः या संस्थेसाठी, ज्या शाळेसाठी गाडून घेतले, त्या प्रशालेचे आज भव्य अशा डौलदार वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. जिल्ह्यातील एक अग्रगण्य शाळा म्हणून पणदूर पंचक्रोशीचे नाव ही प्रशाला उंचावते आहे. आज पणदूर तिठ्यावरील हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, शाळेचे आवार, क्रीडांगण, निसर्ग सौंदर्य, तेथील वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम गेली 60 वर्षांमध्ये अनावकर सरांनी ही संस्था आणि ही प्रशाला भरभराटीला नेली आहे. आज पंचक्रोशीच्या विद्येचं ही प्रशाला माहेरघर ठरली आहे. शशिकांत अनावकर सरांच्या 75वी निमित्त भव्य अमृत सोहळा 10 वर्षांपूर्वी झाला होता. त्यावेळी जिल्हाभरातूनच नव्हे, संपूर्ण कोकणातून, अगदी मुंबई, पुणे, महाराष्ट्रातूनही शशिकांत अनावकर सर यांच्या कार्याचे साक्षीदार असलेल्या सहृदयांनी या प्रसंगी उपस्थिती राहून सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी अनावकर सरांनी इहलोकाचा निरोप घेतला, तोही देहदानाच्या संकल्पनेतून. आभाळाला हात लावणाऱ्या शशिकांत अनावकर या तपस्व्याला शतदा प्रणाम.